बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला जातो की स्टेप अप एस आय पी म्हणजे काय किंवा टॉप अप एस आय पी म्हणजे काय. तर जसा आपला इन्कम इन्क्रीज होत असतो, एव्हरी इयर आपली सॅलरी इन्क्रीज होत असते, त्याचप्रमाणे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती देखील इन्क्रीज व्हायला हवी. पण बऱ्याच वेळा असं दिसतं की आपली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ॲज इट इज सेम पॅरामीटरमध्ये सेम तशीच चालू असते, त्यात काही इन्क्रीज होत नसतं. त्यासाठी म्युच्युअल फंड मेकॅनिझम आणलेला आहे स्टेप अप एस आय पी. यात काय होतं, जेव्हा आपण फॉर्म भरतो एस आय पीचा तेव्हाच आपण त्यांना मेन्शन करतो की एव्हरी इयर माझी जी एस आय पी अमाऊंट आहे ती ऑटोमॅटिकली इन्क्रीज झाली पाहिजे 10%, 20% जे आपण पर्सेंटेज ठरवून दिलेलं असेल त्या पद्धतीने. तर याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी 10,000 रुपये एस आय पी 10 वर्षांसाठी केली तर माझे टोटल इन्व्हेस्टमेंट होते 12 लाख आणि माझं व्हॅल्युएशन होतं साधारण 26,30,000. आपण याच्यामध्ये 15% ॲप्रिशिएशन पकडलेलं आहे. पण हे जर मी स्टेपअप केलं, हे जर मी स्मार्ट मूव्ह केला आणि एक स्टेपअप मेकॅनिझम जर यूज केलं तर माझी टोटल इन्व्हेस्टमेंट होते 19 लाख, पण माझं व्हॅल्युएशन होतं 39,57,000. म्हणजे नेट मला 13 लाखांचा जो आहे तो प्रॉफिट होतो जस्ट बिकॉज ऑफ स्टेपअप एस आय पी. त्यामुळे स्टेपअप एस आय पी नक्की करा.